हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या संभाजीनगरमध्ये आज सकाळी राजलक्ष्मी प्रताप निषाद या 2.5 वर्षाच्या परप्रांतीय चिमुकलीचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मूळच्या उत्तर प्रदेशमधील आणि सध्या नागावमध्ये संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या प्रताप निषाद यांची 2.5 वर्षांची मुलगी राजलक्ष्मी ही खेळता खेळता घराच्या अंगणातील विजेच्या पोलचा ताण काढण्यासाठी असलेल्या तारेजवळ गेली। त्या तारेला स्पर्श करताच राजलक्ष्मीला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचा मृत्यू झाला। तर तिला वाचवण्यासाठी गेलेली तिची आई जखमी झाली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मूळचा उत्तर प्रदेशमधील प्रताप निषाद हा नागावमधील कुमार साळोखे यांच्या खोलीमध्ये आपली पत्नी आणि 2 मुलांसह भाड्यानं राहतोय। आज सकाळी त्याची 2.5 वर्षाची मुलगी राजलक्ष्मी ही आंबे खात असताना अंगणात गेली। तिथं विजेच्या पोलचा ताण काढण्यासाठी लावलेल्या तारेला तिचा स्पर्श झाल्यानं तिला विजेचा जोराचा झटका बसला। त्यावेळी राजलक्ष्मी ओरडल्यानं तिची आई धावत बाहेर आली आणि मुलीला ओढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिच्या आईला सुद्धा विजेचा धक्का लागला। त्यातून या दोघी मायलेकी दूरवर फेकल्या गेल्या। या घटनेत 2.5 वर्षाच्या राजलक्ष्मी या चिमुकलीचा मृत्यू झाला। अनपेक्षितरित्या घडलेल्या या घटनेनं चिमुकलीचे आई वडील भेदरले होते। घटनेची माहिती समजताच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केला। शिरवली MIDC पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPRला पाठवला। दरम्यान पोलीस आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी केली तेव्हा घर मालकानं विजेचं कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं जोडल्याचं उघड झालं। खोलीच्या दारातच विजेचा पोल लावून भिंतीवर मीटरची पेटी अगदी कमी उंचीवर बसवली आहे। त्यामधून घेतलेल्या वीज कनेक्शनच्या वायरी ठिकठिकाणी तुटल्या आहेत। त्या तुटलेल्या वायरीतून विद्युत प्रवाह पेटीत उतरला आणि त्या पेटीतून गेलेल्या एका तारेला स्पर्श होऊन चिमुकल्या राजलक्ष्मीचा दुर्दैवी बळी गेला। या मृत्यू प्रकरणी खोली मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं लोकजनशक्ती पार्टीचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तराळ यांनी सांगितलं।